जगदंबा मातेची यात्रा असते आणि सकाळी कावडीचा कार्यक्रम झालेला आहे। पैठण कावडी आल्या आणि त्यांनी पाणी देवीला घातलं। संध्याकाळी आम्ही आता छबिन्याचा कार्यक्रम सुरू केलेला आहे। हा 11:30 ते 12 वाजेपर्यंत चालतो आणि आमच्या कार्यक्रमामध्ये कुठलंही गालबोट लागत नाही। आमच्या गावामध्ये सगळे एकजुटीने आणि इथं पक्षपात कुठला होत नाही, जाती धर्म काही होत नाही, सगळे एकजुटीने काम करतात। सालाबाद प्रमाणे याही वर्षी आमच्या जगदंबा मातेची यात्रा भव्य दिव्य अशी यात्रा उत्सव चालू झालेला आहे। आमच्या देवी आमचं हे जे जगदंबा माता देवस्थान आहे हे खूप जागृत देवस्थान आहे आणि आमच्या यात्रेत सर्व धर्म समभाव या पंक्तीप्रमाणे कसलाही जातीभेद न करता सर्व समाज एकत्र येऊन हे यात्रा उत्सव संपन्न करण्यासाठी मोठ्या उत्साहाने सहभागी झालेला असतो आणि आज छबिना निघलेला आहे। उद्याच्याला सकाळी हजराचा कार्यक्रम होणार, 5 वाजता मोठ्या प्रमाणात हंगामा भरतो आणि रात्री ऑर्केस्ट्राचा कार्यक्रम होतो। तरी सर्व पंचक्रोशीतील सर्व भावी भक्तांना माझी विनंती आहे गावकऱ्या पिंपरखेड ग्रामस्थांच्या वतीने की या कार्यक्रमाचा सर्वांनी लाभ घ्यावा। पिंपरखेड गावामध्ये घटस्थापना झाल्यापासून 9 दिवस मंदिरामध्ये भरपूर अशा 10-15 आरत्या होत असतात। तिथे 5-50 माणसं आमच्या मंदिरामध्ये कायमचे राहतात, नदीच्या पलीकडे जात नाहीत। आमचं तुळजाभवानीचं मंदिर किंवा देवी जागृत देवस्थान आहे। बरे जुन्या पुराण्या काळापासून तिथं देवीच्या मंदिरामध्ये 9 दिवस आरत्या आणि बाकीचे कार्यक्रम, गोंधळी, सागर, भरपूर असे कार्यक्रम होतात। सालाबाद प्रमाणे आज कोजागिरी पौर्णिमेच्या निमित्त आज छबिना असतो। भरपूर असे इतर धानोरा, पिंपरखेड, जोरा, कुंभरवाडी, भोजेवाडी, सुलमन देवळा हे सडक पंचक्रोशीतील लोक आज यात्रेसाठी मुंबई पुण्यावरून या यात्रेसाठी लोक जमत असतात। आमच्या देवीचं सत्वच असं आहे की कुठलाही माणूस मुंबईवाला असो, पुणेवाला असो, इथं आल्याशिवाय परत जात नाही। आज संध्याकाळी 9-9:30 वाजल्यापासून छबिना चालू होईल तर 10:30 वाजेपर्यंत छबिनाचा कार्यक्रम संपन्न होत आहे। त्यानंतर विविध कार्यक्रम आहेत, जे राडगाडं पण आलेला आहे किंवा तमाशाचं उद्या निवेदन आहे, हंगाम्याचं निवेदन आहे। आमचं गाव इतकं शांत आणि चांगल्या स्वभावाचं आहे। बाकीच्या काही गोष्टी असतील ते राजकारण हे ते सगळं बाजूला ठेवून सगळे एका जुटीने आमच्या गावात सहकार्य करतात आणि गालबोट सुद्धा आमच्या यात्रेला छबिनाला लागून देत नाहीत। एवढं बोलून मी माझे 2 शब्द पुढे करतो। पौर्णिमा या शुभ मुहूर्तावर सालाबाद प्रमाणे या ठिकाणी पिंपरखेड या गावची यात्रा या ठिकाणी मोठ्या उत्साहात या ठिकाणी संपन्न होत आहे। या ठिकाणी महत्वाची विशेष बाब म्हणजे अशी आहे की आमच्या वर्षभर म्हणजे ज्या सणांना आमचे ग्रामस्थ मोठ्या उत्साहात साजरा करत नाही, एवढा म्हणजे नवरात्र चालू झाल्यापासून म्हणजे पहिल्या माळेपासून तर 10व्या माळेपर्यंत अगदी दिवाळी या ठिकाणी साजरी केली जाते आणि दसऱ्याच्या दिवशी आमच्या आई जगदंबा मातेची पालखी शिलांगण करण्यासाठी या ठिकाणी पालखी निघते। त्याच्यानंतर परत आई जगदंबेची पालखी या ठिकाणी मंदिरामध्ये येते आणि कोजागिरी यात्रा निमित्त आज परत गावामध्ये छबिना निघतो। महत्वाचा विषय असा आहे की आमची यात्रा जी या ठिकाणी साजरी केली जाते या पंचक्रोशीमध्ये, म्हणजे मी सांगतो असं हे महत्वाचं नाही, आपण सर्वजण ते पाहत असताना या 10-15 गावामध्ये आमची यात्रा
नंबर 1 या ठिकाणी भरते आणि सर्व धर्म समभाव म्हणजे कोणत्याही जाती धर्माचा या ठिकाणी प्रत्येक माणूस येऊन आपला जो माता आहे आई जगदंबेच्या चरणी या ठिकाणी मानतो आणि या ठिकाणी हे जगदंबे मातेचं स्वरूप असं आहे की त्या भक्ताचं 100% या ठिकाणी त्या भक्ताला पावते आणि संपूर्ण ग्रामस्थ म्हणजे आता या ठिकाणी नवीन तरुण आहे सरपंच उपसरपंच जुन्या आणि नव्या मंडळीची अशी एक प्रकारची सांगड घालून या ठिकाणी आता यात्रा या ठिकाणी मोठ्या उत्साहात या ठिकाणी साजरी केली जाते आणि यात्रेनिमित्त म्हणजे जसं पुरातन काळापासून या ठिकाणी चालत आहे म्हणजे सकाळच्या पारी या ठिकाणी पैठणला कावडी जातात आणि कावडी त्या परत या ठिकाणी पाणी घेऊन आई जगदंबेला घालण्यासाठी सर्व कावडी मंडळी या ठिकाणी येते आणि पाणी घातलं जातं त्याला आणि तुळजापूरहून या ठिकाणी त्याला पायी जाऊन या ठिकाणी ज्योत आणली जाते. सकाळी कावडीचा कार्यक्रम संपल्याच्या नंतर या ठिकाणी संध्याकाळी छबिनेचं आयोजन केलं जातं आणि संपूर्ण ग्रामस्थ या ठिकाणी नुसतं ग्रामस्थ नाही पंचक्रोशीतील 10-15 गावातील लोक या ठिकाणी जमा होतात आणि यात्रेमध्ये सहभागी होतात. त्याचबरोबर संध्याकाळी छबिना झाल्यानंतर सकाळच्या पारी या ठिकाणी हाजरीचा कार्यक्रम आपण वास्तविक पाहता या ठिकाणी तमाशाचं आयोजन केलं जातं परंतु सर्व ग्रामस्थांच्या वतीनं या ठिकाणी नवीन विषय मांडण्यात आला आणि आपण सर्व माता भगिनींना या ठिकाणी पाहता येईल यासाठी आपण ऑर्केस्ट्राचं आयोजन केलं. हा बोला. आज दिनांक 6/10/2025 कोजागरी पौर्णिमा या निमित्त आमचं भव्य दिव्य असा कार्यक्रम होत असतोय आणि आज छबिना आणि उद्याच्याला हगामा आणि हाजऱ्या आणि संध्याकाळी उद्या 10 वाजता तमाशाचं आयोजन केलं आहे. पिंपरगड या गावी गावकऱ्यांनी सालाबादाप्रमाणे जगदंबा मातेच्या यात्रेचं अतिशय चांगल्यापैकी नियोजनबद्ध असं नियोजन केलेलं आहे. त्यांचे कार्यकारी मंडळ व पूर्ण गावकरी या कार्यक्रमात सक्रिय सहभाग घेतलेला आहे आणि त्यांनी आज दिवसभरामध्ये जी आता पालखी निघलेली आहे शांततेत पालखी चालू आहे आणि उद्या सकाळी सवाऱ्याचा कार्यक्रम होणार आहे. त्यानंतर सालाबादाप्रमाणे या लाल मातीतला खेळ म्हणजे कुस्ती या स्पर्धेचं आयोजन केलेलं आहे ते पण चांगल्यापैकी पार पडेल आणि आमची अंबरा पोलीस यांची टीम माननीय API सावळे साहेब यांच्या आधिपत्याखाली मी स्वतः बिटा मल्हार वांगर आणि माझे सहकारी या ठिकाणी तत्पर आहोत. यात्रेमध्ये कुठलाही अनुचित प्रकार घडणार नाही याची आम्ही काळजी घेत आहोत आणि गावकऱ्याच्या आणि सर्वांच्या भक्तांच्या सहकार्याने यात्रा अतिशय आनंदात पार पडत आहे. ओके धन्यवाद.